झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी आलोय राळेगण सिद्धीमध्ये आणि आज साधणाऱ्या अण्णांशी मुक्त संवाद। गेले काही दिवस देश अनेक घटनांनी ढवळून निघत होता। अण्णा गप्प होते। अनेक महत्वाची माणसं अण्णांना भेटून गेली। नेमकं काय घडलं या भेटीत, अण्णांची उद्याची नेमकी भूमिका काय असणार आहे, या सगळ्यांविषयी मी अण्णांशी मुक्त संवाद साधणार आहे। अण्णा, झी 24 तासच्या प्रेक्षकांतर्फे आपलं स्वागत। धन्यवाद। काही दिवसापूर्वी तुम्हाला अरविंद केजरीवाल भेटून गेले। तुम्ही मागच्या माझ्या मुलाखतीत सांगितलं होतं की अरविंद केजरीवाल यांच्याविषयी योग्य वेळी बोलेल। हीच ती वेळ नाही। अरविंद आता जो आला होता तो फक्त एका गोष्टीसाठी आला होता की दिल्लीमध्ये 23 तारखेला तो उपोषण करणार आहे। कशासाठी की दिल्ली शहरामध्ये वीज आणि पाणी प्रश्नाचे रेट एवढे वाढवलेले आहे खाजगीकरणामुळे। यांनी कंपन्यांना कॉन्टॅक्ट दिलं आणि त्यामुळं कंपन्यांनी भरमसाठ रेट वाढवले। गरीब माणसांना महिन्याला वीज बिल 5,000 रुपयापर्यंत। तर त्यासाठी तो म्हणला मी जंतर मंतर किंवा रामलीला मैदानावर बसणार नाही, एका गरीब माणसाच्या खोलीत बसणार आहे। तर मला तुम्ही आशीर्वाद द्या, फक्त आशीर्वाद घेण्यासाठी आले होते आणि तुम्हाला शक्य झालं तर एका दिवशी तुम्हाला तिकडे येता आलं माझ्या उपोषण काळात। अण्णा, असं बोललं जातंय की त्यांचा पक्ष आणि तुमची चळवळ यांचा मिळून असा एक काही छुपा राजकीय अजेंडा आहे। खरंच अण्णा असं आहे का? नाही, असं नाहीये। कारण आम्ही पक्ष आणि पार्ट्यांना महत्व दिलंच नाही आणि देणारही नाही। आमचा मुख्य उद्देश आहे लोकशिक्षण, लोकजागृती, लोकसंघटन आणि त्याच्यातून दबाव गट निर्माण करणं। स्वातंत्र्याचा अर्थ लावणारे जे कोणी राजकारणी असतील, सरकार असतील, त्यांच्यावरती जनशक्तीचा अंकुश, राजशक्तीवरती जनशक्तीचा अंकुश जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत खरी लोकशाही येणार नाही, खरं गणतंत्र येणार नाही, खरं प्रजातंत्र येणार नाही। आणि तो आमचा प्रयत्न आहे। आता पुढच्या आठवड्यापासून माझे दौरे सुरू होणार आहेत, ते एवढ्यासाठी सुरू होणार आहे संबंध देशभर। अण्णा, तुमच्या आंदोलनांनी हा देश ढवळून निघाला असा एक काळ होता। त्या आंदोलनांनी जे कमावलं ते टीम अण्णांनी गमावलं, अशा प्रकारची लोकभावना सध्या आहे। काय सांगाल याच्याबद्दल? बरोबर, ते असू शकेल। कारण जसे एक मूठ आहे, एक मूठ असे बांधल्यानंतर तिच्या जी ताकद येते, पण तेच आम्ही बोट जर वेगळे वेगळे केले तर ती ताकद कमी होते। ही ताकद वाढण्याकरता म्हणून अण्णा आणि अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा राजकीय प्रचाराच्या निमित्तानं किंवा चळवळ वाढण्याच्या निमित्तानं एकत्र येणार असं चित्र दिसणार आहे का? नाही, असं दिसणार नाही। आम्ही आता जनरल VK सिंग आणि मी आणि इतर कार्यकर्ते आता देशभर फिरून जनता जागी झालेली आहे। दिल्लीच्या आंदोलनामुळे जी जनता जागी झाली ती आजही जागी झालेली आहे। तिला फक्त आम्ही संघटित करणं आणि संघटित करून एक राष्ट्रीय स्तरावरचा एक अशी सगळं चळवळ की फक्त संघर्ष बस। राजकीय पक्ष पार्ट्या आमच्या समोर नाही, कारण पक्ष पार्ट्याकडून या देशाला आता भविष्य राहिलेलं नाही। बरोबर आहे। मग असं असताना अरविंद केजरीवाल यांची आणखीन एक राजकीय पार्टी आली, त्यांची राजकीय महत्वाकांक्षा ते आपल्या चळवळीत जेव्हा आपल्या बरोबर होते तेव्हा आपल्याला कळू शकली नाही? नाही, मी म्हणून तर त्यांच्याबरोबर गेलो नाही। मला कळलं ते मी त्यांना सांगितलं, तुम्हाला पार्टी काढायची, पक्ष काढायचा, राजकारण करायचं तुम्ही जा, पण माझा तो रस्ता नाही, मी तुमच्या बरोबर येणार नाही। येत्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही आम आदमी पार्टीचा प्रचार करणार नाही? नाही, अजिबात नाही। आम आदमी पार्टी म्हणून प्रचार करणार नाही। किमान एखाद्या उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली घेणे, काही पत्रक काढणे, त्यांच्या पत्रकावर सही करणे। अगदी स्पेसिफिक बोलूया, जर उद्या अरविंद केजरीवाल स्वतः उभे राहिले तर त्याबद्दल आपली भूमिका काय असेल? नाही, आता दोष हा आहे की जरी अरविंद केजरीवाल उभा राहिला, ते उभे राहिले तरी पक्षाचा शिक्का लागला ना, तर आम्हाला चालणार नाही। आमची चळवळ ही पक्ष पार्टी विरहित अशी चळवळ आहे। या आम आदमी पार्टीमुळे राजकारणामध्ये काही सकारात्मक चांगला बदल घडेल असं आपल्याला वाटतंय खरंच? काय की शक्यता कमी आहे। का कमी आहे? जरी अरविंद किती चारित्र्यशील असेल
पण ज्या वेळेला पार्टी तुम्हाला निर्माण करायची आहे आणि त्या पार्टीत लोक तुम्हाला समाविष्ट करायचे आहेत, ते येणारे लोक चारित्र्यशील असतील याच्याकडे तुम्हाला निकष लावायचं काय पद्धती आहे? कसे निकष लावणार? कसं त्यांना मॉनिटरिंग करणार? हा प्रश्न आहे. दुसरा, इलेक्शनसाठी ज्या वेळेला लोक उभे करणार आहेत ते चारित्र्यशील आहेत की नाही ही कसोटी लावण्यासाठी आमच्याकडे काय साधन आहे? कसं मॉनिटरिंग करणार पुरे देशभर? एवढी तुमच्याकडे मॅन पॉवर आहे का? हे प्रश्न आहेत. मुळात एवढे चारित्र्य संपन्न लोक आणणार कुठून हाही एक प्रश्नच आहे. नाही, जे राजकारणात यायला तयार आहेत, चारित्र्य संपन्न लोक आहेत पण ते राजकारणात यायला तयार नाहीत, ही खरी समस्या आहे. हा, म्हणून आपल्याला हा प्रयत्न करावा लागेल की आता जसं आपण देशभर जे फिरणार आहे आणि ग्रासरूट पासून गाव, तालुका, जिल्हा आणि राष्ट्र अशा स्तरावर ते एक संघटन जे करणार आहे, त्यासाठी या चळवळीशी सहभागी होणारे लोक त्यांना आम्ही हे सांगणार आहे की जनतंत्र मोर्चा हा फक्त संघर्षासाठी आहे. या संघर्षाच्या चळवळीत येणाऱ्या लोकांनी कोणाकडूनही पैसा घ्यायचा नाही. पैशाशिवाय हे सगळं करता येईल असा आपला विश्वास आहे. हो, आहे, निश्चित आहे. मला अनुभव आहे ना, 30 वर्ष झालेत. मी कोणाचा पैसा घेतला नाही, कोणा उद्योगपतीचा पैसा घेतला नाही. झोळी ठेवतो आणि लोकांना सांगतो 10 रुपये 20 रुपये झोळी टाका. या झोळीच्या आधाराने मी 20 वर्ष लढत आलोय. मला विश्वास आहे लोक पाठीशी उभे राहतात. यापुढे चळवळीची दिशा नेमकी हीच असणार आहे असं वाटतं आपल्याला? चळवळीची दिशा अगदी आमच्या तर मनात ठाम झालेलं आहे. जनरल व्ही के सिंग आणि आम्ही असं ठरवलं की ह्या चळवळीतून लोकशिक्षण, लोकजागृती, लोकसंघटन तळातून त्यांनी काही विधायक कामं करायचे आणि चांगले चांगले कायदे करण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेमध्ये चारित्र्यशील लोक कसे जातील हे लोकांच्या मध्ये जागृती करायची. जनतंत्र, लोकशाही, जनतंत्र आमच्या घटनेत हे कुठं आहे की पक्ष काढा, पार्टी काढा, मग इलेक्शन लढवा. जनतंत्रामध्ये जनतेने आपला प्रतिनिधी, चारित्र्यशील प्रतिनिधी शोधा, त्याला उभे करा आणि जनतेने त्याला निवडून पाठवा विधानसभा आणि लोकसभा, तर परिवर्तन येईल. हे आज जे तुम्ही पाहताय सगळं, याच्याकरता घटना दुरुस्ती करावी लागेल. काही गरज नाही, काही गरज नाही. हे अधिकार दिलेलेच आहेत घटनेने. उभं राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्याला काय पक्षच काढावं लागतं असं काही गरज नाही. नाहीतरी आज इंडिपेंडेंट लोक उभे राहतातच. फक्त चारित्र्यशील लोक, आज जे गुंड लोक आहेत, आज पाहताय आपण देशातल्या विधानसभेत एवढे गुंड बसलेले आहेत, तिथं मारामारा करतात आतमध्ये, तर बाहेर तो वेगळंच आहे. प्रेक्षकांना कळतंय तुम्ही नेमकं काय म्हणताय ते. आतमध्ये आता तुम्ही लोकसभा आहे, 163 लोक दागी आहेत लोकसभेत. आता 163 लोक जर दागी बसलेले आहेत, हे चांगले चांगले कायदे काय करणार? म्हणून आज देशाला उज्ज्वल भविष्य नाही. जे लोक विधानसभा आणि लोकसभेत बसलेत यांच्याकडून, त्याच्यामध्ये काही चांगले माणसं आहेत, पण पक्षाने पार्टीचा शिक्का आहे. आणि अलीकडे काय झालंय, राष्ट्रापेक्षा पक्षाला महत्व आलं आणि पक्षामध्ये व्यक्तीला महत्व आलं. उलटा प्रवास सुरू झाला. त्यामुळे धोका आहे. तो व्यक्ती काय सांगेल त्याप्रमाणे पक्षाने चालायचं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.